5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये आपण लगेचच या मॅचला सुरुवात करणार आहोत। चला टाइम आपण सेट करू। आमचे या ठिकाणी मुशर्रफ आहेत। पहिला बॉल जसा मैदानावरती लँड होईल बरोबर टायमिंग सेट आपण करू। 20 मिनिटांमध्ये 4 षटका कंप्लीट झालीच पाहिजेत असा प्रयत्न या ठिकाणी प्रत्येक संघाला करायचा आहे। या आयोजकांच्या सूचना येत आहेत। षटक क्रमांक पहिला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिक या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मॅचला सुरुवात होते। पहिला बॉल 7:35 मिनिटांनी मैदानावरती टाकण्यात आलेला आहे। लक्षात असू द्या तिथून आता तुमचा काउंटडाऊन चालू झालेला आहे। एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू। स्पर्धेचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे आणि या स्पर्धेला पहिल्या रजनीमध्ये सुरुवात झालेली आहे। पहिला बॉल ऋतिकचा आपण पाहतोय थोडासा दिशेपासून खराब राहिला आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल। यावेळेस मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक जज करतायत आणि एक सोपा झेल टिपला जाईल। मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येईल। संदेश बागरावला परतावा लागेल। फर्स्ट विकेट डाऊन टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली संघाला लागणारा पहिला धक्का। नाईट क्रिकेटचे सामने रंगले आपल्या गोरेगावात। नाईट क्रिकेटचे सामने रंगले आपल्या गोरेगावात। सामने गोरेगाव मैदानात आयोजन केलंय साहेबांच्या नावात। अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या टोएंडला लागून हा बॉल भरपूर उंच गेला आणि अगदी आपण पाहिलं तर चला फलंदाज नेक्स्ट लगेच आपण मैदानामध्ये एंटर व्हायचे। कारण जेव्हा फलंदाज आतमध्ये बाद होतो ना अगदी आपण पाहिलं तर कासगाव नगरीमध्ये जेव्हा एक स्पर्धा झाली त्या ठिकाणी एका संघाने असं कृत्य केलं होतं की जेव्हा तो बाद झाला ना तर सीमारेषा त्याने ओलांडली होती आणि नवीन फलंदाज एंटर झाला त्याला तात्काळ त्या ठिकाणी बाद करण्यात आलं होतं। असे एकाच बॉलवरती 2 फलंदाज सुद्धा बाद होत आहेत याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहिलेलं आहे। दोन्ही टीमचे पाठीराखे कोणी उपस्थित असेल गावचे ज्येष्ठ मंडळी त्यांना विनंती केलेली आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दहिवली टीमचे मेंटॉर दिगंबर सुरोशे यांचे मनपूर्वक स्वागत आहे। ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज ओ लाईन अप्रतिम पाहायला मिळते। शॉर्ट ऑफ लेन आणि अत्यंत सुंदर भेदक मारा या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतो ऋतिकचा पाहायला मिळतोय। पहिला वाईड आला त्यानंतर विकेट आणि या ठिकाणी डॉट बॉल अद्यापर्यंत 1-1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती। दहिवली संघाची नाजूक स्थिती आहे। हो पुढे एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न लेट कटचा फटका खेळायचा होता। स्ट्राइक एंडला मोहन हसारे यांना तुम्ही पाहतायत त्याच्या साथीने कुणा आले। डॉट बॉल पुढे एकदा ब्लँक स्ट्रोक चांगली दर्जेदार गोलंदाजी होते। खेळाचं पहिलं सत्र चालू आहे। अतिशय सुंदर हे क्लायमेट आपण पाहतोय। नाईट रजनीसाठी पोषक असं वातावरण आहे। ओ यावेळेस ऑन साइडला मिस टायमिंग पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत। आणखीन एक टिपला जाईल। मोहन हजारेला सुद्धा परतावा लागेल। 1 मोर विकेट डाऊन दहिवली संघाला लागणारा हा दुसरा धक्का। बदलापूर ब्रांच मॅनेजर आमचे प्रीतम कर्णिक आपण या आपलं स्वागत आहे। तेजस कांबरे आपले मनपूर्वक स्वागत। आज दहिवली संघाला सपोर्ट करण्यासाठी काही त्यांचे पाठीराखे उपस्थित आहेत। बॅटची आतली कडा समोर खेळण्यात आपण पाहतो। बॉल चला ऑन साइडला क्षेत्ररक्षक बेगाने येतात कारण पहिले मॅच आहे थोडासा दबाव तर जाणवेल प्रत्येक खेळाडूवरती। कदाचित आपण पाहतो एक नवीन अंदाज घेऊन निरंजन सावंत सर आपण पाहतोय कारण आता सध्या भरपूर डे फॉर्मॅटच्या स्पर्धा हे 2 संघ कव्हर करत आलेले आहेत। परंतु आता लगेचच आपण पाहतो एवढी मोठी स्पर्धा पहिल्यांदाच नाईट फॉर्मॅट
आपण पाहणार आहोत खेळताना। आज हे दोन संघ प्रतिस्पर्धी टीमच्या समोर खेळतात। कदाचित हा नौका अनुभव सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, जेणेकरून पाषाणे संघ आणि देवली संघ या सीझन मध्ये पहिल्यांदाच एकमेकांच्या आमने सामने आलेले पाहायला मिळणार आहेत। धावत संख्या धाव फलकावरती मुशर्रफ आम्हाला सांगतात 2 धावा केवळ 2 विकेटच्या मोबदल्यात। नाजूक स्थिती आहे धाव फलकावरती। गोलंदाज ऋतिक, क्षेत्रक्षरामध्ये थोडासा बदल सूचना लक्षात आल्या असतील तर आपण लगेच सामना चालू करायचे, कारण तुम्हाला 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिट आहेत। ओ लाईन अप्रतिम पाहायला मिळते। आणखीन एक चेंडू सुंदर आहे। षटक क्रमांक पहिले संपन्न झाले। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न असताना आपण पाहतो केवळ 2 धावा, 2 विकेट्स गमावल्यानंतर अत्यंत सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। विकेट टेकिंग गोलंदाजी का असेना याचं ज्वलंत उदाहरण या पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। ही वेगळ्या हाफची मॅच आहे, त्यानंतर तुम्हाला खाली रेग्युलर जे 8 संघ एकमेकांच्या समोर खेळणार आहेत त्यामधील पहिला सामना पाहायला मिळणार आहे। या मॅच नंतर गोरेगाव बी आणि काराव आयुषचा संघ असणार आहे। आयुष 11 काराव गोरेगाव बी दोन्ही टीम्सला सुद्धा विनंती राहील की आपण सज्ज राहायचे। चालू सामन्याच्या मध्यंतराला टॉस केला जाईल आणि टॉसला येण्या अगोदर आपले प्रवेश फी मधील काही जी बॅलन्स फी असेल ती सुद्धा आपण जमा करायची, त्यानंतर टॉस या ठिकाणी केला जाईल। हे लक्षात असू द्या। वारंवार या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत का पोहोचवतो, कारण कित्येक वेळा स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलेले जेव्हा सामना एखादा संघ पराभूत होतो तेव्हा आयोजकांना त्या खेळाडूला बोलवावं लागतं आणि वारंवार त्या सूचना करण्यापेक्षा अगोदरच आपण या ठिकाणी क्लिअर राहिलेलं बरं। 2 बाद 2 आणि लक्षात असू द्या दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित नसतील तर सामना 4 षटकांचा सुद्धा खेळवला जाईल, कारण आयोजकांकडे ती पूर्णपणे मुभा असते। सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार हा संपूर्ण कमिटीला। यावेळेस समोर खेळत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय। यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा आजच्या रजनीतील पहिला चौकार फलंदाज आपण पाहतोय कुणालच्या बॅट मधून हा आलेला दर्जेदार स्ट्रोक 4। नैतिक सोहा हा चौकार आला आणि चौकार समोर जे कटआउट तुम्ही पाहिलेलं ना ते आमचे किरणजी राऊत यांच्या कटआउटला जाऊन ते धडकलेलं आहे। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅट स्ट्रोक, संपर्क नाहीये। या आपण प्रीतम कर्णिक आपलं स्वागत आहे मुख्य मंचावरती आपण यायचे, कारण आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि एक आज चांगले उत्तम सहकारी सुद्धा। राऊंड विकेट ओ यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला वळवलाय, शतक्षक दूर वरून येतात। एक कंप्लीट झाले, सेकंडचा कॉल आणि 2 धावा सुद्धा इथे जलद गतीने मिळतात। अगदी आपण पाहतो गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो। अत्यंत सुंदर ट्रॉफीज तुम्ही पाहताय आमच्या मुख्य मंचासमोर। प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, 5वे, 6वे या क्रमांकासाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या किरण शेट राऊत यांच्या वतीनं। ओ यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने। पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल। यावेळेस एक टप्पा घेत बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4। चला संदीप धुळे यांना विनंती राहील की आपण माईकशी संपर्क करा। ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज। ओ यावेळेस आपण पाहतो या खोलात टाकलेला हा चेंडू होता बॅटम पॅडच्या मधोमध। या प्रश्नाचं उत्तर नव्हतं। अगदी आपण पाहतो या पंच सुद्धा तटस्थ आहेत। माने सर समोर आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत। कदाचित क्लोज डिसिजन होता। यावेळेस 6व्या बॅटने आणखीन एक चपराक लागवण्याचा प्रयत्न होता, फलंदाज ठिकाणी झाल्या बाद, क्षेत्ररक्षक सज्ज आणि यावेळेस डाऊन दी बॉल असताना टिपली सुंदर सेन, फलंदाज फेल। उभे त्रिफळ 11 खेळाडूंचा जमतोय मेळा।
आपण पाहतोय फलंदाज बाद झाला लगेच आपण लगेच फास्ट मध्ये बॅटरला विनंती राहील की आपण मैदानामध्ये दाखल व्हायचे मित्रांनो ही काळजी आपण घ्या कारण रेडी राहायचं आपण जेणेकरून एखादा फलंदाज एका पाठोपाठ सुद्धा बाद होऊ शकतात असं काही कृत्य जर मैदानामध्ये घडलं ना तर तुम्हाला तात्काळ मैदानाच्या आतमध्ये एंटर करावं लागेल 12 धावा धावफलकावरती आहेत सन्मान आपण पाहतोय या पाषाणे संघ खेळतोय आमचे अत्यंत जवळचे मित्र पाषाणे गावचे आहे हरिभक्त परायण अशोक बुवा धुळे यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेला आणि दोन्ही संघाला शुभेच्छा सुद्धा येतात कारण एक दर्जेदार आयोजक सुद्धा आहेत आम्ही एक पाषाणे नगरीमध्ये स्पर्धा कव्हर केली होती 5 ते 6 वर्षापूर्वी कारगिल स्टँड च्या वतीने कारगिल चषक आणि उमर 11 गोरेगाव संघाने त्या ठिकाणी रनर अप ची ट्रॉफी सुद्धा उचलली होती बघा हा योगायोग आहे 12 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात 2 षटकांचा स्पेल P1 आणि P2 या ठिकाणी संपन्न झालेला आहे गोलंदाज ऋतिक हो शॉट ऑफ लेन पडल्यानंतर थोडस अतिरिक्त बाउन्स 1 फॉर द कॉल या ठिकाणी देण्यात आलाय जर कदाचित या षटकामध्ये असा चेंडू आणखीन जर या 5 चेंडूंमध्ये पडला तर कदाचित त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं जाईल आणि त्यासाठी देण्यात आलेली ही पूर्व सूचना आहे सन्मान हो यावेळेस फटका चांगला डीप बॅकवर्ड स्क्वार लागला खेचलेला एक जबरदस्त प्रहार आपण पाहतोय बॉल सीमा पार 4 11 संघांनी मानाचा एक षटक ठेवलाय उमर 11 संघांनी मानाचा एक षटक ठेवलाय उमर 11 संघांनी मानाचा एक षटक ठेवलाय उमर 11 आणि या सन्मान आपण पाहतोय संदीप धुळे याला विनंती राहील टॉवर्सच्या मागे ज्या लाईट्स आहेत त्या सुद्धा आपल्याला ऑन करायच्या आहेत रिया मंडप डेकोरेटर्सचे सर्व कोणी या ठिकाणी सहकारी असेल त्यांना विनंती राहील डॉट बॉल येतोय आणि षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं चालू आहे धावा संख्या धाव फलकावरती अद्यापर्यंत 16 धावा आहेत पहिल्या बॅच मध्ये आपण पाहतोय धावत संख्या थोडीशी नाजूक स्थिती आहे स्लोप स्टडी हे समीकरण श्री गणेश देविली संघाचं पाहायला मिळाले ऋतिकची दर्जेदार गोलंदाजी यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना डीप कव्हर मध्ये आपण पाहतोय बॉल चाललाय अगदी गोळीच्या वेगाने अलॉंग द कार्पेट बॉल सीमा पार 4 अगदी आपण पाहतो या मंडप डेकोरेटरचे मॅनेजर आहेत संदीप धुळे रोशन धुळे यांचे मॅनेजर आहेत रिया मंडप डेकोरेटरचे यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे 3 क्षेत्ररक्षक अगदी झेल घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी आपण पाहतो झेल टॉप झालाय जमिनीवरती हा चेंडू लँड होत असताना आपण पाहतोय कदाचित 3 अखिलबाई क्षेत्ररक्षक एकत्र आले आणि त्या ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडी पाहायला मिळाली 3 क्षेत्ररक्षक एकत्र आले परंतु धावा प्रतिस्पर्धी टीमला मिळतात एकंदरीत 3 धावा आणि या 3 धावेच्या मदतीने अमजादभाई बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन झाले त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये पाण्याची सायकलची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आपण पाहतोय एक सायकल पुरस्कृत करण्यात आली पाण्याची व्यवस्था करणारे सुद्धा या ठिकाणी थोडा सोळा उपस्थित होतात त्यांचे मनपूर्वक स्वागत करू अनेक दानशूर दाते आहेत शाबीरभाई बुबेरे ओ बॅटची कडा मागे यावेळेस आपण पाहतोय टिपली असेल आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल मोठा झटका लागेल टीम दहिवली संघाला केतन बॅक टू द पॅव्हिलियन
समाप्त झालेल्या 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक देणार आहोत आणि अर्थातच आमचे टुबल तमान पाण्याची व्यवस्था करतात। या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर 7 स्टार केबल नेटवर्क यांच्या वतीने आपण पाहतो राजाबाई महेशबाई बोराडे यांचे मनपूर्वक स्वागत आणि विशेष आभार। कारण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली, कर्जत, नेरळ, कासगाव, गोरेगाव, शहापूर, नाशिक, औरंगाबाद आणि मालेगाव या विभागामध्ये तब्बल आपण जर पाहिलं तर या विविध शहरांमध्ये चॅनल नंबर 95 क्रमांकाच्या चॅनलवरती तुम्ही टीव्ही वरती स्वतः या माचा आनंद घेऊ शकता। अतिशय दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो आणि या ठिकाणी काही मान्यवरांचा विशेष सन्मान आपण घेणार आहोत। आज या पहिल्या रचनेमध्ये ज्यांची आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलेली आहे उद्घाटनाच्या प्रसंगी ते आमचे वांगणी शहराचे लाडके शहर प्रमुख आदरणीय प्रसाद शेठ परब यांच्या ठिकाणी आपण पाहतोय आज सन्मान केला जाईल, ज्यांच्या वतीने आपल्याला रोख रक्कम रुपये 25,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि त्यांचा विशेष सन्मान 5व्या क्रमांकाचं ते पारितोषिक त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे। सरळ हाताने ज्यांनी मदत केलेली आहे, म्हटलं जाताना देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे असं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय। सांस्कृतिक विविध कार्यक्रम वांगणी शहरामध्ये राबवण्याचं काम, समाजसेवा आणि विविध कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणारं हे नाव अगदी आपण पाहतोय 20% समाज राजकारण आणि 80% समाजकारण करणारे हे व्यक्तिमत्व आहे। धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहतो या अजान चालू होती आणि त्या कारणास्तव आपण आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही आणि त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। जाऊया मॅचच्या दिशेने। प्रथम बॅटिंग करत असताना देविली संघ पोहोचलेला आहे 40 वरती। मुशर्रफ आम्हाला सांगतायत 40 धावा, 4 विकेट्स लवकर गमावलेत, परंतु आता धावा येत आहेत।
किमान 5 षटकांमध्ये मुशर्रफ 45 ते 50 धावा बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये दहिवली संघाने केला ना तर फाईट होऊ शकते या मॅच मध्ये, कारण दहिवली संघाकडे सुद्धा दर्जेदार गोलंदाज आहेत. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या तिकडे मागे चालला बॉल, परंतु इथे पंच सहमत नाही आहेत. डॉट बॉल आलाय फक्त, डॉट बॉल आणि षटक क्रमांक 4चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. 10ची सरासरी राखत असताना श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीला आपण पाहतोय. या मॅच मध्ये 2 आता या षटकामध्ये आपण पाहिलं तर ऋतिकच्या विरोधात षटकार पाहायला मिळाले. धावांचा ओघ तिथे वाढवला आणि आता इथून मात्र आपण पाहिलं तर स्लॉगरचे षटक आपण पाहणार आहोत. ज्या स्लॉगरच्या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा येण्याचा प्रयत्न करेल दहिवली संघ, परंतु पाषाणे संघ सुद्धा एखादा असा चांगला गोलंदाज जो जेणेकरून डेड ओव्हर स्पेशलिस्ट असेल आणि धावा थांबवण्याचा प्रयत्न करेल. टॉस साठी आपण यायचे गोरेगाव बी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतो या ठिकाणी काराव संघ असेल. अमजदभाई बुबेरे, बाबूभाई बुबेरे आणि सीमाबाई बुबेरे या तीनही मान्यवरांना विनंती राहील की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. यानंतर आपण टॉस करू. नेक्स्ट मॅचचा गोरेगाव बी आणि काराव. किरण शेठ राऊत येतात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. बाबूभाई आम्हाला सूचना करतात, कारण महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. रजाबाई यांचाही या ठिकाणी सर्जा बैलाचे मालक आहेत रजाबाई, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आमचे जवळचे मित्र आहेत रजाबाई, आपलं स्वागत आहे, वेलकम. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. चर्चा आज पहिला दिवस, पहिली रजनी असल्या कारणास्तव मान्यवरांचं थोडस या ठिकाणी आपण पाहिलं ना तर हळूहळू आगमन या ठिकाणी होतंय, जेणेकरून कॉन्सन्ट्रेट करणं थोडस या दरम्यान आपण पाहतोय. आमचे अत्यंत जवळचे या ठिकाणी नामांकित उद्योजक अविनाशजी केवणे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय सातत्याने गोरेगाव करांवरती त्यांचं असणारं नितांत प्रेम आणि आज या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित राहून आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतो. या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं निखिल शेलवले काराव टीम देखील सज्ज झाली आहे. त्या दरम्यान आपण पाहतो बर्ड ऑफला आणखीन एक झेल टिपण्यात आलाय. फलंदाज झाला बाद, परतावा लागेल या ठिकाणी बॅट्समनला. आणखीन एक धक्का लागतो तो दहिवली टीमला आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये सलग 2 धक्के देण्यात आलेले. राजेश हजारे ज्याने मात्र चांगली बॅटिंग केली, 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले, त्याच राजेशला बाद करण्यात यश आलं. गोलंदाज अभिजितला आणि अद्यापपर्यंत आपण पाहतो अभिजितची गोलंदाजी डेट ओव्हर मध्ये चांगली ठरली आहे, त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय. चाळीस धावा आणि 40 धावांवरती लागलेला आणखीन एक धक्का आपण पाहतोय. दरम्यान आमचे तेजस कांबरी सुद्धा मॅचचा आनंद घेत आहे. प्रीतम कर्णिक त्यांनी सांगितलं उद्या आम्ही मुथूट फिनकॉपला व्हिजिट देतो, कारण त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी व्हिजिट दिल्यानंतर आयुष्य बदलतंय, हे आम्हाला पाहायचंय. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. मागच्या दिशेने आपण जाऊ. गोलंदाज अभिजित आहे. हो, फुल टॉस बॉल ऑन साइडला आपण पाहतो लॉंगांच्या दिशेने आणि आता इथे क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. सेकंडचा कॉल झालाय. 2 धावा जमवण्याचा प्रयत्न इथे घडलंय, काय बॅकअप नव्हतं आणि आता धावा 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 इथे मिळतील टीम दहिवली संघाला. एकंदरीत 4 धावा, 5वी धाव ही सुद्धा होईल कंप्लीट. चेंडूची फेकाफेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत 5 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. काय क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं.
जिथे कदाचित आपण पाहतो झेल खेळण्याचा प्रयत्न झाला, असं वाटत होतं की एक धाव होणं मुश्किल आहे, तिथे 2 झाल्या. 2 नंतर चेंडूची फेकाफेक झाली, तिथे 3, 4, 5 या धावा सुद्धा कंप्लीट झालेल्या आहेत. चला खेळाडू कक्षामधून जास्त आवाज करू नका प्लीज. पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जाऊ, परंतु खेळाडू कक्षामध्ये तुम्ही कोणी उठायचं नाही आहे. त्या ठिकाणी प्रेक्षक सुद्धा जास्त नको, आम्हाला एक्स्ट्रा कोणी नको प्लीज. आयोजकांच्या सूचना येतात अजिबात, कारण तुम्ही आमच्या अतिथी कक्षाच्या बाजूला आहात. गडबड गोंधळ अजिबात नको. ऑन साइडला चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये चालला, बेड विकेटला. शतरक्षक या ठिकाणी वेगाने आलेत, चेंडूला गॅदर केलं, तोपर्यंत 2 धावा मिळतील, कारण बाळकृष्ण मुंडे पाण्याची या ठिकाणी कदाचित आपण पाहिलं तर काही शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. जर पाण्याची जास्त आवश्यकता असेल तर पाणी घेऊन जा प्लीज अंपायर्स, कारण आयोजक सुद्धा सूचना करतात. 1 मिनिट आपण थांबायचं. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उल्हासनगरचे संचालक आहेत बालकृष्ण दादा मुंडे, खासदार आमदार चषकाचे लाडके आयोजक सुद्धा आहेत. आणि आज एक खेळाडूच्या भूमिकेत आपल्या स्वतःच्या नावासाठी आणि स्वतःच्या गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी ही लढत पाहायला मिळते पहिल्या रजनीमध्ये. 47 धावा झालेले आहेत. 47 संजय गिरी यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी किरण शेठ राऊत यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपीजची कॉम्प्लिमेंटरी आले, त्यांचा मनपूर्वक आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. आणि इथे मात्र आपण पाहतोय धाव फलकावरती 2 ने पुढे सरकतात. 49 धावा 49. आणि आता शेवटचा या ठिकाणी आपण पाहतो या सत्रातील चेंडू पाहायला मिळेल. गोलंदाज अभिजित राईट अबाउट द विकेट. सेकंडला आपण पाहतो फलंदाज विशाल आहेत. विशालला विशाल कामगिरी करावी लागेल. शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्या बनू शकते, परंतु प्रयत्न या मॅच मध्ये कसा राहील. ओ यावेळेस खोलबटापाचा बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह चा फटका पण पाहतो. 1 कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल पुन्हा एकदा बालकृष्ण दादा मुंडे निघालेत, परंतु इकडे विशाल बाद होत आहेत स्ट्राईक एंडला. आणि 1च धाव मिळेल. 50 धावा या धाव फलकावरती लावण्यात आलेल्या आहेत खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि 51 धावांचं आव्हान या मॅच मध्ये असेल. टीम आपण पाहतोय. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. चला दोन्ही टीमची कॅप्टन आपण यायचं. आयुष शिरवण काराव विरोधात गोरेगाव बी. किरणजी राऊत साहेब आपल्यास विनंती, आपण आपला शुभास्ते आम्ही टॉस संपन्न करू. मुसवीर कुमार साहेब यांचंही आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. किरणजी राऊत साहेबांच्या शुभास्ते आम्ही टॉस संपन्न करू. तर मोठं लक्ष या बैलाचे मालक आहेत. नात एकच बैलगाड्या शर्यत आपण पाहतोय. खरं तर किरणजी राऊत साहेब, परंतु त्यांचं क्रिकेटमध्ये नितांत प्रेम आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. गोरेगाव टीमचे कॅप्टन आलेत. मी विनंती करेल काराव टीमचे कॅप्टन आपण याचे निखिल शेलवले आपणास विनंती आहे, आपण या टॉस साठी आपण टॉस संपन्न करू. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. मी विनंती करेल निखिल शेलवले यांना आपण यायचं. टॉस आपण संपन्न करतोय. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला पाहिजे. आज क्रमांक 1 मध्ये आहोत, रात्र क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. किरणजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. छापा आणि काटा अशा नाण्याच्या छापाचा कॉल केलाय. छापा साहेब विनंती आहे आपण स्थानापन्न डबा. टॉस जिंकलाय खरं तर निखिल शेलवडे यांनी, काराव टीमचे ते कॅप्टन आहेत. टॉस जिंकलाय सर्वप्रथम निर्णय काय असणार आहे. क्षेत्ररक्षण समोरचा संघ गोरेगाव संघ देखील एक चांगला संघ आहे. गोरेगाव बी संघ तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये खेळत असताना. आज खरं तर काय म्हणशील पूर्ण स्पर्धेबद्दल, कारण निखिल शेलवडे यांनी त्यानंतर काराव टीम म्हटले तर मोठमोठे स्पर्धा तुम्ही खेळत असतात, परंतु इथं आल्यानंतर कसं वाटतं, काय सांगशील. नक्कीच मी अभिनंदन करेन आणि शुभेच्छा देईन या स्पर्धेला. दरवर्षी या स्पर्धेमध्ये आम्ही नक्कीच सहभाग घेतो आणि आम्ही आवर्जून त्यांना सांगत असतो की या ठिकाणी आम्हाला प्रवेश ठेवायचेच आहे.
नक्कीच गोरेगाव संघ ABC बरेच संघ आहेत तिथे. गोरेगाव म्हटल्यानंतर हा होम बीच आहे. नक्कीच त्याच्यापासून थोडासा सावध पवित्र घेऊनच आम्हाला मैदानात उतरावं लागेल. चला सलामी जोडी पाठवायची आपण. खरं तर या स्पर्धेबद्दल खरं तर तुम्ही भरपूर चांगला उल्लेख केला. आज टीम मध्ये अशी कोणकोणते चांगले खेळाडू असतील ज्याच्यावरती भिस्त असेल? नक्कीच सर्व यंगस्टर खेळाडू आहेत आमच्याकडे. विक्रांत बनवटे असेल, रोहन बनवटे असेल, सागर कापडी, सागर बनवटे, अनेक दिव्येश बनवटे, असे 51 सरस असे चांगले खेळाडू आमच्याकडे आहेत. परंतु बघूया, दरवर्षीप्रमाणे इथे चांगला खेळ होतो. यावर्षी आम्ही प्रयत्न करू. थोडी भीती तर नक्कीच आहे, कारण दस्तूर खुद्द गोरेगाव संघ आमच्या विरोधात लागला आहे. एक शेवटचा प्रश्न विचारेल. खरं तर आताच काराव प्रीमियर लीग झाली. त्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ सर्वच खेळाडूंनी दाखवला. गावातील चांगले चांगले खेळाडू आपण पाहिले. खरं तर लीग याच्यासाठी असते की एखादा नवीन खेळाडू आपण 11 खेळाडू मध्ये घेत असतो ग्रामीण घटक खेळण्यासाठी. त्यामध्ये एखाद्या खेळाडूची झाली. नक्कीच 2 खेळाडू नवीन काराव प्रीमियर लीग मध्ये जे चमकले त्यांना नक्कीच इन केलेला आहे. बघूया, नक्कीच स्पर्धेचं दडपण त्यांच्यावर असेल तरी एवढी मोठी भव्य दिव्य स्पर्धा आणि ती पण रजनी या ठिकाणी खेळायचा नक्कीच त्यांचा अनुभव कमी आहे. परंतु नक्कीच त्यांच्याकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेने ते मैदानात उतरतील. नक्कीच आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. शुभेच्छा असतील. चला सलामी जोडी पाठवा लवकर. आपल्या सोबत गोरेगावचे कॅप्टन आहेत. थांबायचं. टॉस गमावलाय. टॉस महत्वाचा होता का? महत्वाचा होता टॉस, क्योंकि टॉस जीत के हमको भी फील्डिंग लेना था, पर अभी बैटिंग करेंगे, ऐसा कुछ नहीं. क्या करना चाहोगे? सामने वाला टीम यदि बात करके निखिल शेरोले क्रिकेट का बड़ा नाम आप देख सकते हैं इस प्रतियोगिता में खेलते हुए. बल्लेबाजी करने ऐसे कौन से अच्छे बल्लेबाज होंगे जो मैदान के अंदर अच्छी तरह से बैटिंग करेंगे? हमारी टीम में बल्लेबाज है फैजान बुबेर है, मुदक्किर बुबेर है और फिरोज बुबेर है. बहुत सारे अच्छे बल्लेबाज है जिनके ऊपर भरोसा है और जो अच्छे से बैटिंग कर सकते हैं. क्या करना चाहोगे इस प्रतियोगिता में खेलते हुए? गोरेगांव टीम खुद आज इतना बड़ा प्रतियोगिता का आयोजन यहाँ पर किया है. शहबाज चाचा बुबेरे और ऑल टीम के बारे में क्या कहना चाहोगे? शहबाज चाचा बुबेर और टीम ने बहुत अच्छा मतलब ये किया है, ग्राउंड को सजाया वगैरह अच्छा है और हम अच्छे से खेलने की कोशिश करेंगे. थैंक यू सो मच. ढेर सारी शुभकामना आपको भी होगी इस प्रतियोगिता के माध्यम से. इस निखिल जी चेरोले आपला देखील आभार आम्ही व्यक्त करू. भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. खरं तर आज स्पर्धेची अंतिम नाहीतर पहिली रजनी तुम्हाला पार मिळते आणि पहिल्या रजनीमध्ये खरं तर आपण आहोत, कारण भरपूर स्पर्धा देखील सुरू आहेत. त्यामुळे आपण 7 जण या स्पर्धेचा देखील उल्लेख नेहमीच करत असतो. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक श्रवणजी धुमाळे. यस, थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. स्पर्धा आपण पाहत आहे गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित फ्रेंडशिप चषक 2025 हे दर्जेदार आणि धमाकेदार पर्व आपण पाहत आहे. आजची पहिली रजनी. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आपण पाहत आहे. याच दरम्यान पाचणे गावातील उद्योजक अजयजी विशेष सहमत झाले. विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. खेळाडू पक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा प्रतिनिधी नको आहे. बघा टीम विनंती आहे, पाषाण टीम फक्त 9 खेळाडू असतील मित्रा. ते मान्यवर आहेत, त्यांना मुख्य व्यासपीठावरती पाठव. यायचं आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू कमेंटर बॉक्स. यस, स्पर्धा आपण पाहता भरपूर चांगली स्पर्धा. आजचा रजनी क्रमांक पहिला आणि या पहिली मॅच आपण पाहता. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली आणि त्यांना फाईट करतोय. दुसऱ्या बाजूला मित्रांशील नवजीवन पाशाने. या 2 टीमच्या दरम्यान मॅच पाहताय. चांगला स्ट्रोक आहे. अगदी संघर्षाला सुरुवात झाली या मैदानामध्ये आणि इथे हा पहिला धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन चिरागच्या बॅटमधून हा पहिला चौकार. अगदी विचार करायला गेला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना दहिवली टीमने धावा बनवल्या. तब्बल 50-51 धाव्यांचं माफक लक्ष उभं केले पाशाने टीमच्या विरोधात. आणि आता खऱ्या अर्थानं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान नवनाथजी राऊत साहेब यांचं आगमन झाले. मुख्य व्यासपीठावरती आपण या. आपलं मनपूर्वक स्वागत. एक मोठी स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. रजनी क्रिकेट तुम्हाला डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळेल. कागजावचे कमिंग सून त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार नवनाथजी राऊत साहेब यांचं आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्राइक इन आपण पाहताय. वैभव सध्याच्या घडीला चांगली सुरुवात करावी लागेल.
ओ या वेळेला ऑन साइडला टर्न केला, अक्रॉस द बाटना स्ट्रोक केला, आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर भन्नाट वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. ट्रॉफी की करतील तोपर्यंत या 2 धावा एकवटाचा अवधी होता आणि सहजरित्या या 2 धावा एकवटल्या देखील गेल्यात. लक्ष आपण पाहत आहे तब्बल 51च्या पाषाणे टीमच्या विरोधात आणि 51 पर्यंत पोहोचण्यासाठी शून्यापासून सुरुवात केली आहे. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये करता धरता स्ट्रायकिंगला वैभव आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकिंगला चिराग. षटक क्रमांक पहिला हाताळतोय केतन. हो या वेळेला फटका फसलाय की काय, फिल्डर पोहोचलाय आणि इथे चांगला झेल कॅरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक लागला पहिला. फलंदाजाला परतावं लागेल. बिग विकेट, बिग लॉस, मोठा मासा गळाला. वैभवच्या खेळीचा झाला अंत. वैभव बॅक टू द डगआउट. याच दरम्यान पुन्हा भुबेर साहेब यांचं एक पण झाले विनंती आपण बघतो व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे बाबूभाई देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करू. कारण ग्रामस्थ मंडळ गोरेगाव म्हटलं की ते भरपूर प्रेम आम्हाला मिळतं. मग शेपाच्या भुबेर असतील, आमचे अखिलभाई असतील, एमएर भाई असतील, कवनेन असतील, नेहमीच त्यांचं भरपूर प्रेम असतं. आणि आता आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. निहाजी बुबेर यांचे आगमन झाले विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं गोरेगाव चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. अजयजी विषय यांचं आम्ही शुभ सन्मान करू या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आपल्या गोरेगावात नाही क्रिकेटचे सामने रंगले आपल्या गोरेगावात. सामने गोरेगाव मैदानात आयोजन केलंय साहेबांच्या नावात. योगदान उमरगिले वन संघाच्या नावात. सध्याच्या घडीला चिरागच्या बॅटमधून येणारा हा दुसरा धमाकेदार चौकार आहे. चिरागला आपण पाहत आहे, चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. ओ या वेळेला दिशा पाहावी लागेल, लेंथ लाईन पाहावी लागेल. आयसीसी नियम क्रमांक 22चं उल्लंघन करत असताना पंच आमच्याकडे वळलेत आणि पंचांनी दर्शवलंय की हा बॉल वाईड असेल. एक्स्ट्राची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 13. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये स्ट्रायकिंगला चिराग. ओ या वेळेला कट करायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये जेलची शक्यता. शॉट थर्ड मारिझर मध्ये इथे झेल ड्रॉप झाला. अगदी 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहत आहे. एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन रिझर्व मध्ये आणि एक डीप कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर आपण पाहत आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल याच दरम्यान कंप्लीट. राजेश यावेळेला देखील चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. बादची हलकीशी कडा आणि विकेट किपरला बीट करून बॉल चाललाय सरळ. लॉंग स्टॉप आणि थर्ड मॅनच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन येणारा हा धमाकेदार पंकजच्या बॅटमधून चौकार. चिराग आणि पंकज अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहत आहे. सध्याच्या घडीला पंकजचा जर विचार करायला गेला तर पहिला बॉल फेस करत असताना 4 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच्या साथीनं इंडिव्हिज्युअल 10 अंकावरती खेळतोय चिराग. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळायचा होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या चेंडूला गॅदर करण्यात आलं. स्वतःच्या फील्ड पोझिशन मध्ये बॉलला फील्ड करण्यात आलं आणि हा बॉल आला डॉट. षटक क्रमांक दुसरं सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 8. तदनंतर हे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळी देखील सॉफ्ट अंडा खेळला, हलक्या हाताने फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलं 19 या अंकावरती.
पहिल्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला, तदनंतर वाईट बॉलला दुसऱ्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळाली, तिसऱ्या बॉलवरती चौकार, तदनंतर प्रत्युत्तर देत असताना चौथा बॉल डॉट पाहायला मिळाला आणि पाचव्या बॉलवरती सिंगल आली आहे. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या वेळेला देखील मैदानाच्या आतमध्ये लक फॅक्टर ऑन झालाय. नशिबाची साथ मिळत असताना पाषाणी टीमला आणि हा आलाय नशिबाचा चौकार. नाही सामन्यांचं केलंय आयोजन, साईबाजू कुबेरे भाईनं सजवलं मैदान. आयमर भाई करतोय सन्मान साऱ्या खेळाडूंचा आणि प्रमुख पाहुण्यांचा. चषक ठेवलाय उमर 11 संघांनी मानाचा. 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 मोलाचं ठेवलं या बक्षीस, वीराला नजरन आहे खास. मोलाचं ठेवलं या बक्षीस, वीराला नजरन आहे खास. उमर 11 संघाचा कर्णधार आमची आहे साथ, आनंद कुबेरेची आहे साथ. षटक क्रमांक जर आपण पाहत आहे तब्बल तिसऱ्या प्रगती पथावरती आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक खोट्यातील हे तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. केतन आपण सुद्धा इकडे उपस्थित असताना आपले मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या वतीनं फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगावची दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आयोजित दर्जेदार या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो. पहिल्या रजनीमध्ये अगदी 51 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये चालू असताना गोलंदाज सज्ज होत आहेत दहिवली टीमच्या वतीनं. यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये शतक्षक संदेश येतात. चेंडूला उचल दिल्या दरम्यान फक्त आणि फक्त केवळ सिंगल धाव. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं कारण चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन्ही संघ जीवाच्या आकांताने धुमाळ सर आपण पाहिलं तर प्रयत्न करतात आणि या मॅच मध्ये हे होणं गरजेचं आहे कारण प्रत्येक संघाला माहिती आहे की आम्हाला या ट्रॉफी मध्ये जिंकायचंय, या सामन्यामध्ये आम्हाला जिंकायचंय आणि त्याच्यासाठीच अतोनात प्रयत्न सुद्धा केले जात आहेत. हो या वेळेला देखील दिशा पाहणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? विकेट किपर करून घडली आहे चूक. शॉट 5 लेग रिझनचा फिल्डर चेंडूच्या पाठमोर धावतोय आणि बघता बघता इथे वाईट +2 अर्थातच रन्स मिळतील या बॉलवरती तब्बल 3. लक्ष जर विचार करायला गेला तर तब्बल 51चा एका धावेसाठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये पाषाणे संघ. पण तदनंतर जर विचार करायला गेला तर दहिवली टीमला या 51 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं भरपूर चांगली स्पर्धा, क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणयुती महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा, थरार क्रिकेटचा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओ या वेळेला सॉफ्टरनं केला, हलक्या हातानं खेळून काढलाय, ड्राइव्ह केला मैदानाच्या आतमध्ये डीप कव्हर रिझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. इथे घडलंय काय? या वेळेला मैदानाच्या आतमध्ये धावा चोरी होतात. अगदी सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट केलं गेलंय. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी या 2 धावा एकवटल्या गेल्या बॅट्समन चिराग आणि पंकजच्या माध्यमातून. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. केतनला आपण पाहता षटक क्रमांक 3 मध्ये. यावेळी देखील चांगला स्ट्रोक आहे मैदानाच्या आतमध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. अगदी शेवटच्या मुवमेंटला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले पण त्यांना बीट करून बॉल चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील 4. पंकजच्या बॅट मधून हा घणाघाती प्रहार. चिरागला पण पाहता स्ट्राइक येईल. अगदी चिरागचा जर विचार करायला गेला तर 4 चौकार त्याच्या बॅट मधून अद्याप आपण पाहिल्यात.
तो चिराग पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सज्ज झाला. ओ यावेळेला टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली. अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाल्या. खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल डॉट बॉल आला. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मध्ये. लक्षाचा जर विचार करायला गेला तर 51 33 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्या. दहिवली वर्सेस पाशाने असा बाटल मैदानाच्या आतमध्ये. ओ या वेळेला फटका फसला की काय, फिल्डर पोहोचेल. बॉल चालला डोबा स्लॅट मध्ये. दोन फिल्डर चेंडूच्या पाठ मोर आपण पाहिले तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. गुड रनिंग विथ द विकेट. यस ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये द्यायची कंप्लीट. आणि या 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 35 अर्थातच 35 या अंकावरती. आता शेवटचे उर्वरित बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये विजयासाठी धावा करायच्या 16. 60 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 12 बॉल्स. यस डीजे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सन्मान आपण पाहतोय उमर 11 गोरेगाव टीमची कोच मेंटॉर शाकोबाई गोरे यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि लकी 12th माने शाकोबाई आपण या मनपूर्वक स्वागत आहे आपला. आपण पाहतोय सध्या बेस्ट शेड्यूल त्यांचा बिझी आहे. आणि अगदी आपण पाहतोय जेव्हा जेव्हा गोरेगावला स्पर्धा असते तेव्हा तेव्हा ते सर्वांच्या आधी उपस्थित असतात. परंतु या सीझन मध्ये ते भरपूर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज. काटिकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतो चोख प्रत्युत्तर देण्याचा दहिवली संघाच्या विरोधात पाशाने टीमचा देखील राहील का हा प्रश्न आता मैदानामध्ये आहे. सामना कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्ग, पाहत राहा, ऐकत राहा. श्रेष्ठ ट्रॉफी 2025. यस 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या तब्बल 16. खऱ्या अर्थानं दहिवली या टीमला आपण पाहत आहे अगदी 16 धावा डिफेंड करायच्या येणाऱ्या 12 बॉल मध्ये क्षमता आहे, धमक आहे, हिम्मत आहे दहिवली टीम मध्ये. पण समोरच्या संघ जर विचार करायला गेला तर पाशाने टीमला आपण पाहताय आता खऱ्या अर्थानं माइंड गेम खेळावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पाशाने टीमला बॅट्समन जर आपण पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला चिराग आणि पंकज अशी जोडी मैदानामध्ये. षटक क्रमांक सध्याच्या घडीला 4थं प्रगतीपथावरती आहे. पारसला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 8.00 च्या रिक्वायर्ड रनने बॅटिंग. सन्मान दत्ता डेंबळे यांचे मनपूर्वक स्वागत. आणि गणेश दादा आपण या आपले स्वागत आहे स्पर्धेच्या वतीने. कारण स्पर्धा या विभागामध्ये पंचकृषीत असल्यानंतर साहजिकच मान्यवरांचं आगमन होणार आहे. 12 बॉल 16 ची गरज. पहिलाच बॉल आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथे आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेट मधील सर्वात सेफ शॉट. बॉल सीमा पार षटकार. पाहायला मिळाला. 16 धावांची गरज असताना पहिल्याच बॉल मध्ये भव्य स्वागत केले गोलंदाजाचं. आउट विकेट. वेगाला ठिकाणी प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न होता. लाईनची गती मध्ये सुरक्षित आपण पाहतो सहमत नाहीये. आणि पायची धाव पंचसंख्यात ठिकाणी चेंडू असता गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो त्याची ऍक्शन पाहायला मिळाली. जर हा चेंडू अडवला असता तर किमान एक धाव वाचवण्याचा श्रमण या ठिकाणी प्रयत्न होऊ शकला असता. कारण आता एक धाव भरपूर महत्वाची या मॅच मध्ये. 12 बॉल 16 ची गरज होती षटकाराला. त्यानंतर सिंगल आली आणि आता विजयासाठी येणारे 10 बॉल शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. यस 9 धावांची आवश्यकता. ऐन मोक्याच्या निर्णायक क्षणावरती इथे विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 2. फलंदाजाला परतावा लागेल. चिरागच्या खेळीचं झाल्यानंतर बॅटर आउट.
MS तुम्ही यांना ऐकतात आज अगदी आपण पाहतोय एक वेगळ्याच लय मध्ये कारण आता अगदी आपण पाहतोय मागच्या काही वर्षांपेक्षा या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचाही प्रयत्न आहे आणि हा तो या ठिकाणी सक्सेस राहिलेला आहे. तुमचं देखील मनपूर्वक आणि विशेष आभार. या स्पर्धेच्या वतीने इथे आणखीन एक झेल घेण्याचा प्रयत्न फलंदाज होईल बाद लगेचच दुसरा धक्का सुद्धा लागलेला आहे. अगदी आपण या षटकामध्ये कमबॅक करत असताना गोलंदाज म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये कोणत्याच गोलंदाजाला पहिल्या बॉलवरती चौकार षटकाराला आवडत नाहीये आणि त्याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. लगेचच दोन फलंदाज या षटकामध्ये बाद. पाहतो ज्यांच्या वतीनं इंटरनेटची सुविधा पुरवण्यात आलेली आहे त्यांचे किरणजी कालेकर आपले मनपूर्वक स्वागत. आणि 7 स्टार केबल नेटवर्कचं विशेष कौतुक व्हायला हरकत नाही. या संपूर्ण विभागामध्ये प्रत्येक शहरामध्ये तुम्हाला टीव्ही वरती 95 चॅनल वरती स्पर्धेचं प्रक्षेपण पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र समीकरण पुरुष एकदा बदललेला पाहायला मिळते. या मॅच मध्ये काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही कारण क्रिकेटमध्ये प्रेडिक्ट करणं इतकं सोपं नाहीये. अगदी आपण पाहतो मैदानामध्ये षटकार आल्यानंतर सामन्याचं समीकरण भरपूर सोपं झालं होतं. श्रवण 12 चेंडू 16 धावांची गरज असताना आता या मॅच मध्ये पुरुष एकदा पुनरागमन करतीये टीम दहिवली. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, अगदी काय खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इथे घडलंय काय, नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन होत असताना वाईड आलाय आणि त्याच्यावरती आलेला हा चौकार. नशिबाची साथ आणि हा आलाय नशिबाचा पंजा. केलं होतं गोलंदाज पारसनं, पण हा एक खरा बॉल या मॅचचा खऱ्या अर्थानं चित्र बदलवत असताना 5 धावा याच दरम्यान स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 47 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 4 ची गरज आहे. या वेळेला डॉट बॉलला मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर बाईटच्या स्वरूपात सिंगल आली. तदनंतर लगेच 2 बॉलवरती 2 विकेट कॅरी केल्या. 4थ्या बॉलवरती डॉट आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर व्हाईट +4 आला आणि हा बॉल आला डॉट. आता खऱ्या अर्थानं समीकरण आपण पाहताय शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या. टीम मितांश नवजीवन पाशाने या टीमला तब्बल 4 या 6 बॉल मध्ये 4 धावा डिफेंड केल्या जातील की या 6 बॉल मध्ये 4 धावा चेस केल्या जातील याचं उत्तर येणारी वेळेस देऊन जाईल. पाशाने हा संघ या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करेल. जर या 6 बॉल मध्ये 2 धावा बनवल्या गेल्या तर श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली हा संघ विजय प्रस्थापित करेल. जर या 6 बॉल मध्ये 3 धावा बनवल्या गेल्या तर आपल्याला सुपर ओव्हरची मॅच पाहायला मिळेल. 6 मध्ये 4 ची गरज आहे. आता खऱ्या अर्थानं श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली हा संघ कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल हा खऱ्या अर्थानं मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय दहिवली टीमच्या पाठीराख्यांना. 6 मध्ये 4 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. कुणाल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण संघाने खऱ्या अर्थानं कुणालच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. संपूर्ण संघानं कुणालवरती विश्वास दाखवलाय आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थानं कशा प्रकारे पार पडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की या मैदानाच्या आतमध्ये पंकज आणि दीपक अशी जोडी, पंकज जर विचार करायला गेला तर
एक षटकार एक चौकार जरूर आलाय आणि या वेळेला खऱ्या अर्थानं हा विजय फटका टोकत असताना फलंदाजाच्या बॅट मधून धमाका आणि बघता बघता सामना जिंकलाय टीम मितांश नवजीवन पाषाणे या संघानं. वेल प्लेड बॉयज टीम मितांश नवजीवन पाषाणे अँड हार्ड लक बॉयज टीम श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली. यस पाषाणे टीमनं या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं विजय प्रस्थापित केलाय त्याबद्दल केतन दादा